Hi everyone, I'm Sandeep Desai from Asha Tutorials. Now, as we know the differential equation of simple harmonic motion. What is it? Differential equation of body performing simple harmonic motion's equation काय आहे? d square x by dt square plus omega square x is equal to 0. हे आपलं differential equation आहे for linear simple harmonic motion. Linear simple harmonic motionचं equation आहे. आता या इक्वेशन वरून आपल्याला काय काय मिळवायचं आहे? वी आर गोइंग टू फाइंड आउट दी रिलेशन फॉर ऍक्सलरेशन. सुरुवातीला आपण ऍक्सलरेशनचं रिलेशन काढूया. देन वी विल फाइंड द रिलेशन फॉर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग दी सिंपल हार्मोनिक मोशन अँड डिस्प्लेसमेंट. सो या सगळ्यांचे आपल्याला इथे काय करायचे आहेत? इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत वन बाय वन. सो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. एक पार्टिकल आहे, सपोज एम इतक्या मासचा कन्सिडर करूया, जो इनिशियली ओ या मीन पोझिशनला आहे अँड इट इज परफॉर्मिंग लेट्स से सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग दिस लिनियर पाथ ए बी या पाथच्या अलॉंग मागे पुढे असा कंटिन्युअसली तो मूव्ह होत असेल, ऑसिलेट होत असेल. आणि याच्यासाठी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहित आहे. आपण आता व्हॉट इज दॅट वी हॅव? लेट मी रिराइट इट वन्स अगेन. डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे आपलं रिलेशन आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू फाइंड आउट ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे मला काढायचे. कसं काढणार? सिंपल आहे. How it is simple? By this equation, if I take this omega square x to this side, on the right side, so what I get? D square x by dt square is equal to काय येणार? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि इथे हे जे आपण रिलेशन लिहिलेलं आहे, आपल्याला माहित आहे की डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट जे आहे हे म्हणजेच काय आहे? दिस इज नथिंग बट वी हॅव ऍक्सलरेशन. जस्ट बिफोर वी वेअर ऑप्टेन दॅट. ओके, लास्ट म्हणजे सेशन मध्ये बघितलं आपण की हे ऍक्सलरेशन म्हणजे काय? ऍक्सलरेशन इज नथिंग बट व्हॉट वी हॅव, इट इज डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आहे. म्हणजे याच्यावरून मी काय लिहू शकतो? बाय दिस आय कॅन राईट दॅट ऍक्सलरेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय असते? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. Now this acceleration is a vector quantity and x displacement is a vector quantity. So this negative sign here, once again you see, the negative sign here indicates, आपण म्हणू शकतो that indicate that in linear simple harmonic motion मध्ये acceleration हे काय असते? Acceleration is directly proportional to displacement but oppositely directed. Acceleration हे देखील काय असते? Directly proportional to displacement but oppositely directed, as omega is, you know that it is constant. हे आपण म्हणू शकतो. So for linear simple harmonic motion, if we can say, किंवा आपण एखादी मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं कधी म्हणू शकतो? जर त्या मोशन मध्ये ऍक्सलरेशनशी आणि ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये प्रोपोर्शन आहे, परंतु दे आर अपोजिटली डायरेक्टेड आहेत. असं असेल तर आपण ती मोशन linear simple harmonic motion आहे असं म्हणू शकतो. I hope you got this. Now one more thing that I am going to discuss here, this acceleration, okay, you see it varies with respect to position of that particle, with respect to this displacement value. म्हणजे पार्टिकल सुरुवातीला सपोज ओरिजिनला आहे, मीन पोझिशनला आहे, इथं त्याची डिस्प्लेसमेंट आपण म्हणूया किती आहे? 0. सो जसा तो या साईडला बी कडे जाईल तशी त्याची डिस्प्लेसमेंट हळूहळू काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. इट विल बी x1 हिअर, इट विल बी x2, x3 लाईक दॅट इट गोज ऑन चेंजिंग. ज्यावेळी तो या बी पॉइंटला येईल, एक्स्ट्रीम पॉइंटला येईल, ह्या आपण पॉइंट म्हणूया दिस इज एन एक्स्ट्रीम राईट पॉइंट, हा आहे सपोज हा. सो एक्स्ट्रीम या बी पॉइंटला येईल त्यावेळी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपण लिहूया दॅट इज इक्वल टू ए. त्याला जनरली आपण काय म्हणतो? ऍम्प्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. सो ए या ठिकाणी आल्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, म्हणजे या ठिकाणी ऍक्सलरेशन त्याचं काय असणार? मॅक्झिमम. आणि पुन्हा ज्यावेळी तो मीन पोझिशनला जाईल इथं डिस्प्लेसमेंट 0 होईल, म्हणजे त्याचं ऍक्सलरेशन इथं काय येणार? 0. अगेन वेन इट ट्रॅव्हल टू द लेफ्ट साइड त्याच्यावर ऍक्ट होणारं ऍक्सलरेशन वाढत जाईल, विच विल बिकम मॅक्झिमम ऍट दिस एक्स्ट्रीम लेफ्ट साइड पॉइंट. एक्स्ट्रीम लेफ्ट साइड पॉइंटला
तुम्हाला पुन्हा ऍक्सलरेशन इथं मॅक्झिमम येईल आणि पुन्हा ते कमी होत जाईल. सो कंटिन्युअसली इट व्हेरीज. So here, if I take here a case, number 1, that when this acceleration will be maximum. So, जसं मी आता इथं सांगितलं त्यानुसार when the displacement is equal to a we have, where here a म्हणजे काय? Amplitude. a म्हणजे लक्षात घ्या इथे आपण काय कन्सिडर करूया? This is an amplitude of that simple harmonic motion. सो एक्स इज इक्वल टू ए असताना तुमचं जे ऍक्सलरेशन आहे, सो ऍक्सलरेशन आता इथं मी ए न रिप्रेझेंट करता लेट अस राईट फुल. ओके, अदरवाइज कन्फ्युजन होणार हे आणि ह्या अँप्लिट्यूड मध्ये. सो ऍक्सलरेशन इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो इथं एक्स ची व्हॅल्यू ए पुट केली तर हे ऍक्सलरेशन जे आहे ते तुमचं मॅक्झिमम येईल. आणि हे मॅक्झिमम कुठे येईल आणि किती येईल? इट विल बी मायनस ओमेगा स्क्वेअर ए आणि हे कुठे येईल? ऍट एक्स्ट्रीम पॉइंट. लक्षात घ्या, दिस विल बी मॅक्झिमम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पॉइंटला, एक्स्ट्रीम पोझिशनला हे तुमचं ऍक्सलरेशन काय येणार? मॅक्झिमम येणार. देन वेअर इट विल बी मिनिमम, लेट अस टेक केस नंबर 2. ओके, वेन द पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट इथं काय? 0. सो हिअर वी कॅन से इट इज ऍट मीन पोझिशन. ज्यावेळी पार्टिकल तुमचा कुठे असेल? ऍट मीन पोझिशन असेल. बरोबर आहे. मग इथे ऍक्सलरेशनच्या आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये जो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ऍक्सलरेशन तुमचं मीन पोझिशनला काय येणार? 0 येणार. लक्षात ठेवा. सो ऍक्सलरेशन इज मिनिमम अँड दॅट इज 0 अँड दॅट इज वेअर ऍट दी मीन पोझिशन. हे कुठे आहे? ऍट मीन पोझिशन. ओके, सो लाईक दिस वी कॅन फाइंड द ऍक्सलरेशन. त्याचा हा जनरल फॉर्म्युला आपण पहिल्यांदा डिराइव्ह करायचा. And then we can write its value where it will be maximum and where it will be minimum and how much it is, that you have to remember. So our first point, that acceleration from this differential equation that we simplified. Now we will find the relation for velocity of a particle or body. Okay, or body or particle, you can say any word. Velocity of body performing linear simple harmonic motion. Performing linear simple harmonic motion. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आता velocity काढायची. कशी काढणार? Let us take once again the equation of linear simple harmonic motion in differential form. This is second order differential equation. So d square x by dt square plus omega square x is equal to 0. This is our differential equation of linear SHM. Now here, if I once again take this omega square x to the right side, I can write this as d square x by dt square is equal to minus omega square x. This equation d square x by dt square I can rewrite as d by dt of dx by dt, that is equal to minus omega square x. असं का लिहिलं आपण? तर लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचं आहे? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी म्हणजे काय असते? dx by dt. So I can able to write this relation as dv by dt is equal to minus omega square x, as here we know that dx by dt, rate of change of displacement, म्हणजे काय असते? velocity. So just for this I put this v. This equation याच्यामध्ये जर बघितलं तर इथे लक्षात घ्या, याला पुन्हा मी थोडं काय करतो? I will multiply this left side by dx and divide that also by dx. मी याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो बाय dx, सो दॅट देयर विल बी नो चेंज इन इट्स व्हॅल्यू. सो हाऊ आय कॅन राईट दॅट? फक्त रिराईट करतो. त्याला कसं रिराईट करतो बघा, या साईडला dx त्याने मल्टिप्लाय केलं, पुढे काय आहे? dv, आणि ह्याच्या dvच्या खाली हे जे dt होतं ते इथे लिहितो मी, अँड लेट अस राईट dx ॲट हिअर. सो दॅट इज इक्वल टू, आय कॅन राईट मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता हे dx बाय dt म्हणजे काय? पुन्हा v. So I'll get here v dv आणि हे dx मी या साईडला घेतो, that is equal to minus omega square x dx. So why we have done this? आता हे आपण काय केलं? कारण लक्षात घ्या, आपल्याला कुणाचं रिलेशन काढायचं होतं? v चं. सो v चं रिलेशन काढत असताना पुन्हा एकदा आपण या साईडला x जो व्हेरिएबल आहे, सो त्याच्या टर्म मध्ये आपण इकडे dx म्हणून आपण इकडे घेतला. सो x dx, सो these are two variables, आणि v dv इथे हे दोन व्हेरिएबल आले. आता टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ v, व्हॉट वी डू? वी इंटिग्रेट दिस. आपण काय करूया?
let us integrate this equation, above equation, on both the side. So v dv चे integration of v dv that is equal to omega square हे constant आहे, so integration कोणाचं येणार x dx, constant as it is, even if we take integration it remain as it is. So omega square ला बाहेर घेतलं आणि integration of x dx लिहिलं. आता याचं इंटिग्रेशन काय येते, लेट अस सी v dv चे इंटिग्रेशन काय येणार v स्क्वेअर बाय 2, v च्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 असते. and we know the standard equations of integration of x raised to n is equal to काय असते x raised to n plus 1 divided by n plus 1. so we should know this. okay, डिफरंट इंटिग्रेशनचे रूल्स जे आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. सो त्यानुसार इथे इथे n ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय होणार ते 1 plus 1 म्हणजे 2. सो v स्क्वेअर बाय 2 दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, आणि इथं एक्स डी एक्सचं याच फॉर्म्युल्यानं म्हटलं तर काय येणार इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. आणि या दोन्ही इंटिग्रेशनसाठी आपण एक प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेऊया सी. So after integrating this we get v square by 2 is equal to minus omega square x square by 2 plus c, where c is here what we have, c हा काय इथे लक्षात घ्या, this is an integration constant, हा एक इंटिग्रेशन काय कॉन्स्टंट आहे. आता या इंटिग्रेशन कॉन्स्टंटची नेमकी व्हॅल्यू किती असते ती आपल्याला काढायची आहे. सो हाऊ वी कॅन फाइंड दॅट, लेट सी. हे आपण कसं काढणार, हाऊ वी फाइंड दिस व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. फॉर दॅट वी टेक दी प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन. म्हणजे काय तर पुन्हा आपण जे सुरुवातीला घेतलेलं की पार्टिकल मीन पोझिशनला आहे एम इतक्या मासचा, ए बी हा त्याचा सपोज ऑसिलेशन होण्याचा पाथ आहे. वेअर हिअर इफ यू केअरफुली ऑब्झर्व की पार्टिकल ज्यावेळी इथून मीन पोझिशन पासून ऑसिलेट होत असतो, म्हणजे तो इकडे हळूहळू जसं जाईल ॲज इट्स पोझिशन और इट्स डिस्प्लेसमेंट इज इन्क्रीज, हा पुढे पुढे येत जाईल, इथे येईल, आणि ज्यावेळी तो एक्स्ट्रीमला येईल वेन इट रिचेस ॲट दिस एक्स्ट्रीम पॉइंट, फॉर दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट, त्या ठराविक टाइमला त्याची वेलॉसिटी त्या क्षणासाठी इथे किती होते एक्स्ट्रीम पॉइंटला 0, आणि पुन्हा देअर लेटर ऑन इट वेलॉसिटी दॅट इज रिव्हर्सेस, मग हळूहळू परत ती वाढत जाते परंतु विरुद्ध डायरेक्शन मध्ये. सुरुवातीला तो इकडे येतो राईट साईडला, या एक्स्ट्रीम पॉइंटला आल्यानंतर त्याची वेलॉसिटी त्या क्षणाकरता काय होते 0 होते, आणि पुन्हा त्याची वेलॉसिटी वाढत जाते लेफ्ट साईडला जात असताना. म्हणजे हेच जे ऑब्झर्वेशन आहे, या ऑब्झर्वेशन हे प्रॅक्टिकल जे ऑब्झर्वेशन आहे, इफ आय पुट दॅट ऑब्झर्वेटरी थिंग्स, ऑब्झर्वेशन जे इथं आहे हे जर आपण वरच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर त्याच्यावरून आपण सी ची व्हॅल्यू काढू शकतो. सो काय सांगितलं मी तुम्हाला या ऑब्झर्वेशन मध्ये काय होतंय, व्हेन युअर डिस्प्लेसमेंट एक्स इज मॅक्झिमम, म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स ही तुमची ए इतकी असते, अँप्लिट्यूड इतकी असते, ऍट दॅट मोमेंट, ऍट दॅट इन्स्टंट मोमेंटला तुमची वेलॉसिटी जी आहे ती त्या मोमेंटला काय होते 0 होते. मग हेच ऑब्झर्वेशन जर आपण वरच्या या इक्वेशन मध्ये पुट केलं तर काय येणार, v ची व्हॅल्यू इथं 0 पुट केली तर 0 चा स्क्वेअर 0 आणि डिवाइडेड बाय एनिथिंग इज 0. सो लेफ्ट साइडला 0 राहील, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. x ची व्हॅल्यू v0 असताना किती आहे बघा a, सो आय विल पुट हिअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस c. आणि मग आता या मायनस ची टर्म इकडे घेतली तर c इज इक्वल टू काय होणार, c इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट वी हॅव. ही व्हॅल्यू कशाची आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची आहे. आता ही व्हॅल्यू जर मी परत वरच्या आपल्या या इक्वेशन मध्ये पुट केली तर मी कसं लिहिणार, हाऊ आय कॅन राईट दिस, दिस आय कॅन राईट ॲज v स्क्वेअर बाय 2 दॅट इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस c ची व्हॅल्यू काय आली आपली ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. सो आता डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडे 2 आहे, सो दिस विल बी गेट कॅन्सल, हे सगळं कॅन्सल होईल. सो v स्क्वेअर इज इक्वल टू, पहिला मी आता या दोन्हीतून ओमेगा स्क्वेअर कॉमन निघणार, बरोबर आहे, ओमेगा स्क्वेअर विल बी कॉमन हिअर फ्रॉम बोथ दिस टर्म्स, आणि पहिला पॉझिटिव्ह टर्म लिहितो. सो लेट मी राईट हिअर a स्क्वेअर आणि हे मायनस नंतर लिहूया मायनस एक्स स्क्वेअर, चालेल. सो v स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस दिस एक्स स्क्वेअर. आता या दोन्ही बाजूचा रूट घेऊया कारण आपल्याला v काढायचा आहे. सो इफ यू टेक रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा जर तुम्ही आता इथे रूट घेतला तर फायनली यू विल गेट द रिलेशन ऑफ वेलॉसिटी फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM and that is equal to प्लस मायनस ओमेगा स्क्वेअरचा रूट ओमेगा, आणि हे ब्रॅकेट मध्ये आहे a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, सो याचा रूट ॲज अ होल वी विल राईट रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
So this is what we have, the velocity of particle performing linear SHM. म्हणजे हे रिलेशन वापरून लक्षात घ्या, आपण हा जो पार्टिकल जो लिनियर SHM करत आहे त्याच्या एका ठराविक पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी काय असेल ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. याच्यावर जे प्रॉब्लेम्स वगैरे अनेक वेळा विचारतात. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. नाउ we will take some cases. Once again we'll take case number 1. okay, की at mean position ही velocity किती असते. सो at mean position, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो फॉर्म्युला आहे हा कसला फॉर्म्युला आहे. दिस इज अ जनरल रिलेशन टू फाइंड वेलॉसिटी ॲट एनी पोझिशन, एनी एक्स पोझिशन. मीन पोझिशनला मग ही वेलॉसिटी किती असते. सो ॲट मीन पोझिशन म्हणजे ज्यावेळी एक्स इज इक्वल टू 0 असेल. सो एक्स ची व्हॅल्यू 0 जर मी इथं पुट केली तर वेलॉसिटी किती येते बघा. दिस प्लस मायनस ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0. म्हणजे राहिलं काय आहे प्लस मायनस ओमेगा रूट मध्ये फक्त ए स्क्वेअर. सो ए स्क्वेअरचा रूट काय ए. म्हणजेच वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन, मीन पोझिशनला वेलॉसिटी किती येते प्लस और मायनस दिस ओमेगा इंटू ए. and this velocity at mean position you see it is the maximum velocity we have. ही velocity त्या particle ची mean position ला जी असते ती maximum velocity असते. so this formula is again very important. so जो particle oscillate करायला त्याची maximum velocity mean position ला असते आणि ती किती असते a ओमेगा और ओमेगा a. हे तुम्ही आणखीन सिम्प्लिफाय करून पण लिहू शकता. दिस v max you can write as ओमेगा म्हणजे 2 pi n माहित आहे. सो तुम्हाला you can write this is as 2 pi n into a असं देखील तुम्ही लिहू शकता. or you can write this as 2 pi by t into a असं देखील लिहू शकता. so these are again other forms of this relation. then let us take case number 2. आपण इकडे लिहूया case number 2 की at extreme position this already we know, but let us by this relation we will see what is the value of v at extreme position. extreme position म्हणजे जिथं x is equal to काय a, amplitude इतका. so as we have v is equal to plus minus omega root a square minus x square हा आपला फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये जर मी x ची व्हॅल्यू a अशी पुट केली तर हे a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर होईल. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे काय होणार 0. So plus minus omega root of 0 is 0, 0 into anything is 0. म्हणजे velocity at extreme point ला जी velocity आहे ती किती येणार बघा तुमची that is 0. ओके, आणि ही velocity तुमची minimum velocity आहे लक्षात घ्या. This is the minimum velocity of particle performing SHM. आता याच्याशी रिलेटेड अनेक वेळा प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. फॉर एक्झाम्पल it may be asked to find displacement where the velocity is half that of maximum velocity. ओके, आपण एखादा प्रॉब्लेम घेऊया इथे म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये लक्षात येईल. सपोज हिअर इट इज आस्क्ड, एक आपण प्रॉब्लेम घेऊया इथे म्हणजे तुम्हाला याचा नेमका अर्थ किंवा हा फॉर्म्युला कसा वापरायचा तो लक्षात येईल. इफ इट इज आस्क्ड सपोज find displacement where the velocity is half of its maximum velocity असं जर विचारलं असेल तर मग आता हे डिस्प्लेसमेंट कशी काढणार. वी नो दॅट वेलॉसिटी ॲट एनी पोझिशन कसं काढतो आपण. हाऊ वी फाइंड दॅट. v इज इक्वल टू ओमेगा रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानं आपण काय करतो v ॲट एनी पोझिशन, बरोबर आहे. ॲट एनी पॉइंट म्हणूया और एनी पोझिशन आपण या फॉर्म्युल्यानं वेलॉसिटी काढतो. आणि मॅक्झिमम वेलॉसिटी आपल्याला आत्ताच आपण बघितलं कुठे असते मीन पोझिशनला आणि ती किती असते दॅट इज ए ओमेगा इतके असते और ओमेगा ए इतके असते. आपल्याला दिलेली जी कंडिशन आहे याच्यामध्ये या जर व्हॅल्यू पुट केल्या तर काय येते बघा. ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे हाफ आणि मॅक्झिमम वेलॉसिटी किती आपली ओमेगा ए आहे. आता दोन्ही साईडला हे ओमेगा आहे हे कट होईल, बरोबर आहे. आपल्याला एक्स काढायचा आहे आणि हे रूट मध्ये आहे. सो दोन्ही बाजूचा आपण काय करूया लेट अस टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचा जर आपण स्क्वेअर घेतला तर हे रूट जाणार म्हणजे राहणार काय इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू
इथं हे a चा स्क्वेअर होईल a स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर काय येईल 4. आपल्याला x काढायचा आहे बरोबर आहे. सो लेट अस टेक दिस मायनस एक्स स्क्वेअर टू दिस साइड आणि हे a स्क्वेअर बाय 4 या बाजूला घेऊया. म्हणजे काय येईल बघा, दॅट विल बिकम ॲज a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बाय 4 and that is equal to x स्क्वेअर. सिम्प्लिफाय केलं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, हे 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू x स्क्वेअर. म्हणजे काय राहील, x स्क्वेअर इज इक्वल टू, मी लिहितो आता हे 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आणि आता दोन्ही बाजूचा रूट घेतला. इफ आय टेक रूट ऑन बोथ साइड नाव आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ x. काय मिळणार, x ची व्हॅल्यू बघा, x विल बी इक्वल टू हिअर हे 3 चा रूट 3 लिहूया, a स्क्वेअरचा काय होणार a and divided by 4 चा रूट we know that is 2. So the displacement where the velocity is half of maximum जे आपल्याला इथं विचारलेलं आहे ना, त्याचे डिस्प्लेसमेंट किती व्हॅल्यू येणार, √3a/2. सो समटाइम्स अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारतात किंवा अशा प्रकारचं एक तुम्हाला सिच्युएशन दिलेली असते and 4 options are given where one option correct option is given like this. सो तिथे तुम्हाला तो ऑप्शन चूज करावा लागतो. सो व्हेरी सिम्पली यू कॅन फाइंड दिस. पहिला फक्त तुम्हाला याचा अर्थ करणं आणि हे रिलेशन्स जे आहेत ना हे येणं महत्वाचं आहे. सो दिस यू हॅव टू नो हिअर. देर इज वन अनदर प्रॉब्लेम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावर देखील प्रॉब्लेम काही वेळा विचारतात. सो लेट मी टेक दॅट ऑल्सो हिअर. ते देखील मी इथे घेतो. समटाइम्स यू सी द प्रॉब्लेम इज आस्क, प्रॉब्लेम एखाद्या वेळेस असं विचारतात की फाइंड पिरियड म्हणतात, फाइंड द पिरियड. ओके, इफ velocity v1 and v2, velocity v1 and v2 at two positions x1 and x2 they are given. तुम्हाला आता मी इथे एक्झॅक्टली व्हॅल्यू घेत नाही, पण तो एक जनरल फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूया. For the period of oscillation, if velocity v1 and v2 are given at two different positions x1 and x2. आता हे कसं काढायचं किंवा याचा अर्थ काय तो बघूया आपण पहिला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर इथे मी पुन्हा इफ आय कन्सिडर की AB इज अ लिनियर पाथ अलॉंग विच अ पार्टिकल ऑफ मास m विच इज मुव्हिंग टू अँड फ्रो, हा ऑसिलेटरी मोशन करत असेल सपोज, आणि याची वेलॉसिटी जसं आपल्याला माहित आहे ही कंटिन्युअसली बदलत जाते बरोबर आहे. जसं तो एक्स्ट्रीमला जातो वेलॉसिटी कमी कमी होत जाते, मीनला येतो तसं वेलॉसिटी वाढत जाते, इथं मॅक्झिमम असते, परत इकडे जाईल तसं कमी होते, पुन्हा इकडे येईल तसं वाढत जाते. सो एका ठराविक पोझिशन x1 ला सपोज याची वेलॉसिटी v1 आहे आणि एक ठराविक पोझिशन x2 ला त्याची वेलॉसिटी v2 आहे, असं जर आपण कन्सिडर केलं तर मग फक्त एवढं दिलं असेल v1 आणि x1 आणि v2 आणि x2 आणि तुम्हाला पिरियड काढायचा असेल या ऑसिलेशनचा, सो त्याचं रिलेशन काय येते, सो ते आपण इथे डिराइव्ह करूया. सो त्याच्यावर आधारित पण काही वेळा प्रॉब्लेम विचारतात. सो दॅट आय एम गोइंग टू डिराइव्ह इट. सो वी नो दॅट, आपल्याला माहित आहे की वेलॉसिटी ॲट एनी पोझिशन ही आपण कशी काढतो, इन सिम्पल हार्मोनिक मोशन v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला. सो आपल्याला जी फर्स्ट केस किंवा फर्स्ट कंडिशन दिलेली आहे, ओके, सो फर्स्ट केस मध्ये मी हे कसं लिहिणार, v1 दॅट इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर, राईट. ए ही काय अँप्लिट्यूड आहे, लक्षात घ्या, ए ही तुमची काय या ऑसिलेशनची अँप्लिट्यूड आहे. सिमिलरली इन सेकंड केस मी वेलॉसिटी ॲट सेकंड पोझिशन इज इक्वल टू काय लिहिणार, प्लस मायनस ओमेगा. ओमेगा लक्षात घ्या 2π/t आहे जो कॉन्स्टंट आहे. पिरियड सेम, ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन आहे, त्यामुळं ऑसिलेशनचं पिरियड सेम तर ओमेगा सेम. सो हे काय येणार, a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. सो दीज आर दी टू रिलेशन्स दॅट आय कॅन गेट हिअर फॉर टू डिफरंट सिच्युएशन्स. आता इथे टू सिम्प्लिफाय दिस लेट अस टेक स्क्वेअर ऑफ बोथ दिस टू. या दोन्हीचा आपण स्क्वेअर घेऊया. स्क्वेअर घेतल्यानंतर काय येणार बघा, स्क्वेअर ऑफ v1 विल बी v1 स्क्वेअर इज इक्वल टू हे ओमेगा स्क्वेअर येईल आणि रूट जाईल म्हणजे हे काय येईल a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर, आणि इथे हे काय येईल v2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर, असं रिलेशन येईल. असे दोन रिलेशन आफ्टर स्क्वेअरिंग दिस टू रिलेशन दॅट आय विल गेट हिअर. आता हे जे दोन रिलेशन लिहिलेत याच्यामध्ये याला मी आता लेट अस कॉल दिस इक्वेशन ॲज 3, दिस इक्वेशन ॲज 4. इफ आय डू द सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 3 फ्रॉम 4
4 मायनस मी जर 3 घेतलं सपोज, 4 मायनस 3 घेतलं तर लेफ्ट साइड मायनस लेफ्ट साइड काय येणार बघा, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू, आता याचं स्क्वेअर ठीक आहे आपण इथं आत मल्टिप्लाय करूनच घेऊया डायरेक्टली. सो v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, हे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x2 स्क्वेअर. बरोबर आहे, चौथं रिलेशन बघा इकडे. आणि मायनस थर्ड इक्वेशनची राईट साइड काय येणार, हे मायनस आपण करतोय ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि हे मायनस ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर, मायनस मायनस प्लस होणार ते, म्हणजे प्लस काय येणार ते ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर. आय होप यू अंडरस्टूड धिस. या दोन्हीचं आपण लेफ्ट साइड मायनस लेफ्ट साइड केली, राईट हँड साइड मायनस राईट हँड साइड केली. इथे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हे दोन्ही कट होईल समान असल्यामुळे. आणि हे जे प्लस साइन असलेलं जे टर्म आहे ही पहिला मी लिहिली, तर काय येणार, हे ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर मायनस ही राहिलेली टर्म ओमेगा स्क्वेअर x2 स्क्वेअर असे. नाव लेट अस सिम्प्लिफाय दिस. याला आपण आता सिम्प्लिफाय करूया. कसं येणार बघा मग हे, सो v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू, या दोन्हीतून आपण ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं तर रूट ब्रॅकेटमध्ये काय राहील x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे, मेन लक्षात घ्या, आपल्याला पिरियड काढायचा आहे. पिरियडची टर्म कुठे येणार आहे, ओमेगाच्या याच्यात येणार आहे. त्यामुळे ओमेगा स्क्वेअरला मी राहू देतो तसंच, अँड दिस टर्म आय विल टेक इट टू दिस साइड. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार मी, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. ओमेगा आता ह्याचा स्क्वेअर आहे, सो लेट अस टेक रूट ऑन बोथ साइड. सो इफ यू टेक रूट ऑन बोथ साइड वी गेट ओमेगा, रूट जर आपण दोन्ही बाजूचा घेतला, root on both this side if I take, then what I get, omega is equal to, हे सगळं रूट मध्ये लिहिणार आपण, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आणि ओमेगा म्हणजे काय, ओमेगा वी नो दॅट इज 2 पाय बाय टी. आपल्याला पिरियड काढायचा आहे ना, सो लेट अस राईट द रिलेशन ऑफ ओमेगा इन टर्म्स ऑफ पिरियड. सो 2 पाय बाय टी इज इक्वल टू अंडर रूट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवायडेड बाय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. सो आपल्याला t काढायचं आहे, सो t यू टेक इट टू दिस साइड आणि हे रूट मधली टर्म इकडे घेऊया. सो t इज इक्वल टू काय येणार 2 पाय, आणि हे ज्यावेळी इकडे येईल त्यावेळी हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल. सो लेट मी राईट ॲज 2 पाय रूट x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर डिवायडेड बाय v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, अँड दिस इज व्हॉट वी हॅव द फायनल रिलेशन. सो लक्षात घ्या, एखाद्या ऑसिलेशन मध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या पोझिशनला त्या ठिकाणची व्हेलॉसिटी दिली असेल आणि जर पिरियड काढायला सांगितलं असेल, देअर वी कॅन यूज दिस रिलेशन. सो दिस रिलेशन समटाइम्स टू शो द पिरियड और बेस्ड ऑन दिस रिलेशन प्रॉब्लेम्स विल बी आस्क्ड, जे तुम्हाला हे डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून सोडवता येऊ शकतो. आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू फाइंड velocity and what kind of problems or MCQs which are generally asked on this point. Now we are going to find out the third very important point related with linear simple harmonic motion, that is displacement. Displacement of a particle performing linear simple harmonic motion. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन डिराइव करायचं आहे. आता हे कसं करणार, सो यासाठी पुन्हा एकदा let us take the relation of velocity of particle performing linear simple harmonic motion. Velocity is equal to काय, ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आपलं रिलेशन आहे जे आपण डिराइव केलेलं, प्लस मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट. आता वेलॉसिटी म्हणजे जनरली काय असते, dx अपॉन dt, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो dx बाय dt दॅट इज इक्वल टू, आय कॅन राईट प्लस मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे ओमेगा ही टाइम रिलेटेड क्वांटिटी आहे आणि हे जे रूट मध्ये क्वांटिटी आहे, दिस इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. सो दिस टर्म आय विल टेक इट टू दिस साइड अँड dt आय विल टेक इट टू दिस साइड. म्हणजे काय येणार हे बघा, dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा dt. मला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढायचं आहे, तो पॉइंट आपल्या डोक्यात नेहमी पाहिजे. आपल्याला काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. सो त्यासाठी आपण या ठिकाणी या टर्मची काय केली, रिअरेंजमेंट केलेली आहे.
आता इथं dx आहे, मला x काढायचं आहे. सो मला इथं काय केलं पाहिजे, आय हॅव टू इंटिग्रेट दिस इक्वेशन ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग दी अबो इक्वेशन. आता याचं इंटिग्रेशन घेतलंय, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए म्हणजे लक्षात घ्या अँप्लिट्यूड ऑफ SHM आहे, दॅट इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन येणार प्लस मायनस इंटिग्रेशन ऑफ ओमेगा dt चा, राईट. आता मग इथे याचे इंटिग्रेशन काय येतंय, हे इंटिग्रेशनचे आपले जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो काय येईल सांगा, हे थोडक्यात काय, 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन आहे. सो व्हॉट विल बी इंटिग्रेशन ऑफ दॅट, त्याचं इंटिग्रेशन येते साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा डी टीचं इंटिग्रेशन काय येते, ओमेगा टी आणि प्लस इथं मी कॉन्स्टंट घेतो अल्फा, वेअर हिअर अल्फा इज व्हॉट वी हॅव इंटिग्रेशन कॉन्स्टंट. अल्फा इथे काय, दिस इज अन इंटिग्रेशन कॉन्स्टंट. सो दिस यू हॅव टू रिमेंबर, हा एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. आपल्याला एक्स पाहिजे, लक्षात घ्या. मग आता मी साइन इनवर्स इकडे आहे ते मी इकडे घेतो, म्हणजे काय येणार, एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. आणि मला आता एक्स काढायचा आहे, सो ए आय विल टेक इट टू दिस साइड, म्हणजे एक्सचं रिलेशन काय आलं बघा, एक्स इज इक्वल टू amplitude times sine of omega t plus alpha, and this is what we have the general relation for finding the displacement. So this relation is very important. So एखादा पार्टिकल ऑसिलेट होत असेल आणि तो ऑसिलेट होत असताना मला जर कोणत्याही एका ठराविक टाइम नंतर जर डिस्प्लेसमेंट काढायची असेल, there I can use this relation. Here we just got the relation of displacement of particle performing linear simple harmonic motion. What is that? X is equal to a sin omega t plus alpha. आता आपण इथे एक पहिली केस घेऊया. सपोज इफ particle starts performing linear simple harmonic motion, if particle starts performing linear simple harmonic motion, performing linear simple harmonic motion from mean position, from suppose mean position, then what will be the relation or what is the value of alpha, that we want to find out. आता जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर मीन पोझिशनला x ची व्हॅल्यू काय असणार, ऍट मीन पोझिशन x ची व्हॅल्यू असणार 0 अँड इट स्टार्ट म्हणजे त्यावेळी सुरुवातीचा टाइम काय घेणार मी 0. मग या दोन गोष्टी जर आपण वरच्या आपल्या जनरल इक्वेशन जे x इज इक्वल टू काय ए साइन ओमेगा टी प्लस काय अल्फा याच्यामध्ये जर पुट केलं तर काय येते बघा, x ची व्हॅल्यू 0 आहे, दॅट इज इक्वल टू ए हे साइन ओमेगा टी म्हणजे काय होणार 0, कारण टी काय आहे 0 प्लस अल्फा. म्हणजे इथं काय राहील, ए जर आता मी इकडे घेतलं तर 0 इज इक्वल टू काय येईल, साइन ऑफ अल्फा येईल. आता साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 असते, सो डेफिनेटली इट इज 0, म्हणजे अल्फा इथे काय आला 0. मग आता ही व्हॅल्यू अल्फाची 0 मी या जनरल इक्वेशन मध्ये पुट केलं तर मी या ठिकाणी काय लिहू शकतो, इफ or when the particle starts from mean position, I can directly take the relation of displacement, that is x is equal to a sin omega t. असं मी घेऊ शकतो ना, कारण अल्फा इथे काय आहे 0 आहे, लक्षात घ्या अल्फाची व्हॅल्यू 0 आहे. सो इफ आय पुट दॅट 0 and then if I rewrite the equation for a particle performing linear SHM from mean position, I can write as x is equal to a sin omega t. हे रिलेशन खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि हे रिलेशन आपण केव्हा यूज करायचं, जर मीन पोझिशन पासून पार्टिकल SHM करायला स्टार्ट करत असेल तर. आता आपण केस नंबर 2 घेऊया. जर सपोज इफ पार्टिकल स्टार्ट परफॉर्मिंग लिनियर SHM, पार्टिकल स्टार्ट्स ओके performing linear SHM from extreme position, असं जर आपण इथं कन्सिडर केलं तर मग काय येईल, अल्फाची व्हॅल्यू आणि आपलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येईल ते बघूया. सो एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर पार्टिकल SHM करायला स्टार्ट करत असेल
तर एक्स त्यावेळी काय असणार एक्स्ट्रीम पोझिशनला सेम ॲज अँप्लिट्यूड ए इतका असणार आणि तो स्टार्ट करतो त्यावेळी म्हणजे सुरुवातीचा टाइम त्याचा काय घेणार मी 0. सो या गोष्टी इफ आय पुट दिस इन आवर जनरल इक्वेशन दॅट इज लेट मी रिराइट हियर एक्स इज इक्वल टू काय ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू जर मी ए पुट केली सो ए इज इक्वल टू काय येणार ए साइन आणि टी ची व्हॅल्यू 0 आहे ती इथं पुट केली तर राहील फक्त अल्फा. आता ए ने ए ला डिवाइड केलं तर हे साइन अल्फा इज इक्वल टू काय आलं बघा 1. मग आता अल्फाची व्हॅल्यू काय येणार कोणत्या अँगलची व्हॅल्यू साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते पाय बाय 2. सो अल्फा हिअर वी गॉट दॅट इज पाय बाय 2. मग आता अल्फाची ही व्हॅल्यू पाय बाय 2 इफ आय पुट इन आवर जनरल रिलेशन विच इज व्हॉट वी हॅव x is equal to a sin omega t प्लस अल्फा. इथं अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट केली तर x इज इक्वल टू मी काय लिहू शकतो a sin ओमेगा t प्लस पाय बाय 2 असं मी लिहू शकतो. आता इथे हेच मी अजून सिम्प्लिफाय करून लिहू शकतो x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस पाय बाय 2 म्हणजे ओमेगा टी प्लस 90 थोडक्यात. तसं असेल तर आपल्याला माहित आहे की साइन ऑफ 90 प्लस थीटा असेल किंवा थीटा प्लस 90 असेल तर आपण काय लिहू शकतो कॉस ऑफ थीटा असं लिहू शकतो ना. सो इथे मी काय लिहिणार सांगा याच्यासाठी यस आय कॅन राईट ॲज ए कॉस ओमेगा टी. सो रिमेंबर दिस इक्वेशन दॅट वन कॅन यूज व्हेन पार्टिकल्स स्टार्ट परफॉर्मिंग SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. जर तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून SHM करायला स्टार्ट करत असेल तर त्यावेळी मी रिलेशन काय घेणार x इज इक्वल टू a cos ओमेगा टी. सो दिस इज अगेन very important point related with the displacement of particle performing simple harmonic motion. I hope you understood how to find displacement and their simplified relation when particle starts from mean position and when particle starts from extreme position.